बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पुण्यामध्ये जन आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होईल। लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढला जाणार आहे। संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्य, सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी यावेळी उपस्थित राहतील। या मोर्चामुळे छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, नेहरू रस्ता, गणेश रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आलाय। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमारे यांच्याकडून। निलेश, आता थोड्याच वेळात मोर्चाला सुरुवात होणार आहे, कशा पद्धतीचे नियोजन करण्यात आलेले आहे आणि कोण कोण जमलेलं आहे? खरं तर या मोर्चाला आता काही सुरुवात होईल। खरं तर लाल महाल परिसरामध्ये आता प्रचंड या ठिकाणी गर्दी झालेली आहे। अनेक जी लोक आहेत ती महाराष्ट्रातून या पुण्यातील आक्रोश मोर्चासाठी दाखल झालेले आहे। विशेष करून मराठवाडा, बीड आणि परळीतली जे अनेक मंडळी आहेत ती या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे या मोर्चामध्ये आता या ठिकाणी आपल्याला फाशीचा एक ट्रॅप लावलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। आणि आंदोलकांचं म्हणणं आहे की आरोपींना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे। त्याच्यासाठी या ठिकाणी अशी फाशीचा जो फंदा आहे तो या ठिकाणी दाखवून या ठिकाणी निषेध करण्यात येत आहे। आणि त्याचबरोबर धनंजय मुंडे आहेत त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अशी मागणी या ठिकाणी जे आहेत ते या ठिकाणी आता प्रचंड आक्रमक झालेले आहेत। त्यांची एकच मागणी जी आहे की जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झालेली पाहिजे। त्याचबरोबर या खटल्यातले जितके आरोपी आहेत त्यांचा जो खटला आहे तो बीडमध्ये न करता इतर जिल्ह्यांमध्ये गेली पाहिजे अशी त्यांनी या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे। एवढंच नाही तर मोर्चामध्ये अनेक कुटुंब जे आहेत ते आपल्या परिवारासोबत, लहान मुलांसोबत सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। मला सांगा, तुम्ही ह्या फाशीचा फंदा काय घेऊन फिरताय आणि तुमची नेमकी काय मागणी आहे? की आता जे बघतोय आपण ह्या 4-5 दिवसांमध्ये पुणे शहर हे शिक्षणाचं माहेर घर म्हणून ओळखलं जातंय। त्या ठिकाणी जर आरोपी वास्तव्य करून CID ऑफिसला सरेंडर होतात आणि त्याआधी ते मीडिया बाईट देतात किंवा एक व्हिडिओ दाखवतात। 300 किलोमीटर लांबून त्यांच्या गाड्या 50-60 गाड्या येऊन या ठिकाणी आता तुम्ही हा जो फाशीचा हे केलेला आहे त्याचा प्रशासनावर थोडासाही अजिबात विश्वास राहिलेला नाहीये की ते आरोपींना शिक्षा करतील। ते फक्त चल ढकल पुढे चालवलंय त्यांनी। आता तुमच्या मागण्या काय? या ठिकाणी बीडचा बिहार झालेला आहे। तुम्हाला माहितीच असेल, बीडमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती सामान्य लोकांवरती अत्याचार चालू आहे। या सर्वांच्या पाठीशी धनंजय मुंडे आहेत। हे सगळं उघड असताना दादा यांनी नैतिक जबाबदारी हे करून राजीनामा दिला पाहिजे। आणि आमचे संतोष भाऊ यांची अतिशय निर्गुण हत्या झाली, म्हणजे माणुसकीला काळिंबा फासणारी घटना या महाराष्ट्रात घडली। या सर्व ठिकाणी निषेध नोंदवत असताना कुठलाही राजकीय नेते तुम्ही स्वतः बघत असाल तर या ठिकाणी जे फलक जे आहेत ते असे फाशीचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। एवढंच नाही तर या ठिकाणी गृहमंत्री साहेब जे आहेत त्यांनी बीडचा बिहार होऊ देऊ नका अशा प्रकारचे फलक सुद्धा या ठिकाणी लावलेले पाहायला मिळत आहेत। तर फलक घेऊन तुम्ही उभे राहिलेले आहेत, नेमकी काय मागणी आहे? कारण आता आरोपी तर काही अटक झालेले आहेत, एक आरोपी राहिलेले आहेत त्यातले। प्रथमतः हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा आहे। हा मोर्चा कुठल्या जाती धर्माच्या विरोधातला नाही, हा शोषण करणाऱ्यांच्या विरोधातला मोर्चा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। हा मोर्चा केवळ संतोष देशमुखांना न्याय मिळण्याबरोबर आमचा एक बंधू जो संविधानाचं रक्षण करत होता सोमनाथ सूर्यवंशी, त्याची सुद्धा ह्या पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये गेली असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे। आणि त्याच्या विरोधात हा मोर्चा आहे। आणि त्यामुळं SIT असेल किंवा CID वरती मराठ्यांचा आता कुणावरती विश्वास राहिले, या गोष्टीची CBIची इन्क्वायरी दोन्ही हत्यांची झाली पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने संतोष देशमुखांच्या मृत्यूचं गुढ उडकेल। आणि ह्याच्या मागचा जो मास्टर माइंड आहे, जो कोणी आका आहे, सुरेश धाराशिवनी ती मागलेली तरच तो फारशी। अन्यथा फडणवीस असे गृहमंत्री आहेत की हे ते प्रकरण या प्रकारे दाबून घेतील असे आमचं स्पष्ट म्हणणं आहे। त्यामुळे या प्रकरणाची CBI चौकशी व्हावी। आणि पुन्हा एकदा सांगतो, हा मोर्चा मराठ्यांचा जर मोर्चा केवळ जातीसाठी देशमुख मारला म्हणून नाही, तर आमचा एक दलित बांधव मारलाय सोमनाथ सूर्यवंशी, त्याच्या हत्येच्या सुद्धा जा विचारण्यासाठी हा मोर्चा आहे। हे आपण दखल घेतले। यातून मराठा समाज दाखवतो की आम्ही कुठल्याही जातीच्या, कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, आम्ही संविधान मारणारी लोक आहेत। म्हणून संविधानिक पद्धतीने आम्ही आज आंदोलन करतोय। परंतु या ठिकाणचं जे आंदोलन करत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो मोर्चा आहे हा कुठल्या जातीचा किंवा धर्माचा किंवा पक्षाचा नाहीये, सर्व पक्षीय, सर्व जातीय धर्माचा या ठिकाणी निषेध मोर्चा आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या मोर्चामध्ये संतोष देशमुख आणि सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ हा
जन आक्रोश मोर्चा आहे तो पुण्यामध्ये काढण्यात येणार आहे। काही वेळातच या मोर्चाला सुरुवात होईल। त्याआधी पुण्यातील जे लाल महाल आहे या लाल महालाच्या चौकामध्ये या ठिकाणी जे बांधव आहेत ते मोठ्या प्रमाणात जमलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि काही वेळातच आता हा जो मोर्चा आहे तो कलेक्टर ऑफिसच्या दिशेने प्रस्थान करेल आणि त्या ठिकाणी या सभेची जी आहे ती सांगता होईल आणि या सभेची जी सांगता आहे ती कदाचित ती तिथं सभेमध्ये पण होऊ शकते, कारण या सभेमध्ये अनेक लोक जे आहेत ते सहभागी होणार आहेत। मनोज जरांगे पाटील असतील, सुरेश धस असतील, काँग्रेसचे काही ज्येष्ठ मंडळी आहेत ते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे या मोर्चामध्ये जे मान्यवर आहेत ते नक्की काय बोलतात हे महत्त्वाचं असणार आहे, कारण यातले जे 2 आरोपी आहेत आणि अगदी त्यामुळे त्यांच्याकडून काय मागणी केली जाते, आंदोलकांची नेमकी काय मागणी आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।